सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज मी भरपूर दिवसानंतर नाही, भरपूर महिन्यानंतर मी आज व्लॉग माझा स्टार्ट केलेला आहे. आणि त्याच्या मागचं काय कारण आहे काय नाही, मी ह्याच्या पहिल्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मी तुम्हाला सांगेन की काय आहे प्रॉब्लेम आणि मी का व्लॉग बनवत नव्हती. तर हाच तो व्लॉग आहे ज्यामध्ये मी डिटेल्समध्ये सांगणार आहे की काय झालंय आणि काय असा प्रॉब्लेम आहे जेणेकरून मी व्लॉग्स माझे स्टॉप केलेले आणि मी आज त्यासाठीच हा व्लॉग बनवलेला आहे. तर चला मग आता व्लॉग आपण आपला स्टार्ट करूया. सबस्क्राइब चॅनल. तर सो गाईज, काय झालं ना, खूप दिवस झाले व्लॉग तर काही येत नाही. तर सगळ्यांचे खूप सारे DMs आणि मेसेजेस आलेत की यूट्यूबला तुमचे व्लॉग्स येत नाहीत आणि हे ते सगळं. पण काहीतरी आपल्याकडे सरप्राईज आहे आणि तुम्ही गुड न्यूज म्हणू शकता. काहीतरी गुड न्यूज आहे आणि हेच ते कारण आहे जेणेकरून मी व्लॉग्स करत नव्हती. तर गुड न्यूज तुम्हाला ऐकायसाठी तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल की काय विषय आहे. तर भरपूर लोकांना तरी ह्याविषयी कळलेलं आहे. इन्स्टावरती जे असतात, मला फॉलो करतात, त्यांना तर माहीतच आहे काय विषय आहे आणि कसली गुड न्यूज मी सांगणार आहे. तर तुम्हाला ते क्लिक तर झालंच असेल लगेच. तर मी त्यासाठी हा व्लॉग बनवलेला आहे की काय विषय होता आणि मी का म्हणजे व्लॉग थांबवले आणि काय झालं एवढ्या महिन्यामध्ये, काय विषय झाला, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये समजणार आहे. तर चला मग जास्त टाइम वेस्ट न करता, तुम्ही पण खूप एक्सायटेड आहेत ना, मग जास्त टाइम आपण वेस्ट नको करूया आणि पटापट मी व्लॉग माझं स्टार्ट करते आणि सांगते तुम्हाला काय विषय आहे ते नेमकं. तर गुड न्यूज अशी आहे की कुणीतरी येणार ग. तर आता तुम्हाला या सॉन्गवरून तर कळलंच असेल काय विषय आहे. तर असं विषय आहे की मी आहे प्रेग्नेंट आणि आता मला 9th मंथ स्टार्ट आहे, म्हणजे 9वा महिना मला चालू आहे. आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे की कधीही म्हणजे आता हे जी वेळ आहे, 3rd ट्रायमेस्टर आहे माझं, तर कधीसुद्धा डिलेवरी होऊ शकते. तर ह्या कंडिशनला आता मी आहे. आणि आता तुम्ही बोलणार की 9 महिने हिने म्हणजे एक पण व्लॉग टाकला नाही आणि काय नाही सांगितलं, अचानक आत्ता सांगते. तर झालं असं ना की माझे हे जे 9 मंथ आहेत हे खूप डिफिकल्टीज आणि खूप प्रॉब्लेममध्ये आणि खूपच आजारपणातच गेले माझे हे 9 महिने. म्हणजे मला स्टार्टिंग 1st मंथपासूनच खूप अतिप्रमाणात त्रास होत होता. खूप अतिप्रमाणात म्हणजे मला कंटिन्यू नोशियाचे इंजेक्शन स्टार्ट होते आणि ते घेऊनच मी, म्हणजे सगळ्या लेडीजला कसं असतं ना की जास्त करून प्रेग्नेन्सीमध्ये उलटी जास्त होते, वॉमिटिंग जास्त होते. तर असे म्हणजे भरपूर असे आहेत लोक ज्यांना होतं तो त्रास उलटींचा. कोणाला उलटीचा त्रास होतो, मॉर्निंग सिकनेस येतात, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मला मॉर्निंग सिकनेस आणि थकवा तर होताच, प्लस मला वॉमिटिंग, म्हणजे सकाळ झाली की मला उलट्या चालू व्हायच्या आणि त्या मला 8 महिन्यापर्यंत चालूच होत्या. तर त्याला काही स्टॉप नव्हतं. तर मी हे गोष्टी आतापर्यंत कोणाला शेअर नाही केलेले आहेत आणि मी हे 9 महिने कसे काढलेत हे फक्त मला आणि माझ्या नवऱ्यालाच माहिती आहे. तर ते आणि आम्ही दोघंच ह्या गोष्टी समजू शकतो. आणि कसं असतं ना, मी एक नेहमी सांगेल की आपल्या ह्या जगात जर कोणी नसलं ना तर आपला नवराच आपलं सर्व काही असतो. हे एक बाईच्या जातीने तरी डोक्यात घेऊन चालावं की आपल्या आयुष्यामध्ये जर आपलं कोणी नाही आहे तर फक्त आपला नवरा जो असतो तोच आपला असतो. तर माझ्या पण आयुष्यात असंच काहीतरी घडलंय आणि असंच काहीतरी आहे. माझी फर्स्ट प्रेग्नन्सीसुद्धा ह्याच कंडिशनमध्ये आणि ह्याच हालमध्ये गेलेली आहे की त्या टायमाला सुद्धा मला खूप काय खायला वाटायचं, सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण एक आई नाही आहे मला. आई नसल्यामुळे माझी मम्मी जेव्हा मी असणार 10th मध्ये नुकतीच झालेली आणि 11वीचं ॲडमिशन घेतलेलं आणि त्याच टायमाला माझी आई वारलेली आहे. आणि त्या टायमाला माझ्या मम्मीला पण एक आजार होता, त्या आजारात माझी मम्मी गेली. आणि तो पण त्या टायमाला पण ते सिच्युएशन जाऊ द्या, आता कधीतरी मी त्यावरती सुद्धा व्लॉग बनवेल आणि तुम्हाला ती सुद्धा स्टोरी सांगेल. पण मम्मी नसल्यामुळे एक आईची किंमत काय असते ना, हे मी लग्नानंतर तरी पहिल्याचे दिवस ते गेले निघून. पहिले जे दिवस होते ना ते गेले निघून की ठीक आहे, पहिला रडलो, स्वतःला सांभाळलं, स्वतःला सावरलं.
लग्न झालं, लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या नवऱ्याच्या घरी येतो, तर देवाने सुद्धा कसं असतं ना, ज्याच्या मागे कोणी नसतं ना त्याच्या मागे कायम देव असतो आणि परमेश्वर हा कायम आपल्या मागे असतो. ज्याचं कोण नाही त्याचं बोलतात ना देव असतो आणि त्याला तोच सांभाळतो, तोच सगळं करतो. तर माझ्याही बाबतीत तसंच झालेलं आहे की कुणीही नव्हतं, तर त्या टायमाला त्या देवाने साथ दिलेली आहे. आणि एक साथ म्हणून माझ्या नवऱ्याला त्यांनी, तो स्वतःहून देव येऊ नाही शकत ना आपल्याकडे आपल्याला मदत करायसाठी, तर त्या देवाच्या रूपात त्यांनी मला माझा नवरा दिलाय की धर, मी तर येऊ नाही शकत तुझ्याजवळ, पण हा नवरा तुला देतो जो तुला कायम साथ देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मदत करेल आणि तुला कधी तुझ्या आईची गरज भासू देणार नाही. तर असं, तर ते प्रत्येक गोष्टी तर ते करतात. पण एक माणसाला पण कसं असतं ना, सगळ्याच गोष्टी नाही जमत ना, कुठे ना कुठे माणसाची जात पण अशी असते. आता हे माझ्यासाठी भरपूर गोष्टी करतात. काही असं नाही आहे की ते मला काही वाटलं मला हे खायचंय ते खायचंय, ते माझी इच्छा पूर्ण करतात. ते मला बाहेरून आणून देणार, त्यांना प्रत्येक गोष्टी तर बनवता येत नाही, ते मला आणून देतात, ते माझी गरजा पूर्ण करतायत. पण कसं असतं ना, एक जे ह्या प्रेग्नन्सीमध्ये आता बायकांना तर जो व्लॉग माझा बघत असेल, आता त्या लेडीज लोकांना तर माहीतच असेल की कसं असतं ह्या टायमाची सिच्युएशन, एक लेडीजची सिच्युएशन कशी असते. ह्या टायमाला आहे ना आपल्या आईची आपल्याला खूप गरज असते आणि आपलं जे दुःख असतं असं वाटतं आपण हे कोणाला सांगावं, तर एक आपण आपल्या आईलाच सांगू शकतो ह्या गोष्टी. तर मी ह्या दिवसांमध्ये आहे ना माझ्या आईला खूप मिस केलं आणि मी पहिल्या बाळाच्या टायमाला सुद्धा खूप मिस केलेलं आहे. आणि त्या टायमाची तर सिच्युएशन मी तुम्हाला, ते तर मी तेव्हा ब्लॉगच बनवत नव्हती म्हणून माझी सिच्युएशन पण तुम्हाला सांगितली नाही आहे. पण गरज पडेल तर मी नक्की त्याच्यावर सुद्धा ब्लॉग बनवेल की काय काय झालेलं माझ्यासोबत, ते सुद्धा तुम्हाला नक्की सांगेल. आणि झालं असं ना की हे जे दिवस आहेत ना, हे तर म्हणजे मी जॉबलाच होती जेव्हा, म्हणजे आता मी अचानक मध्येच हे प्रेग्नन्सीचं वगैरे काही आमच्या डोक्यात नव्हतं की असं सगळं आहे आणि काय आपल्याला बाळ वगैरे, हे सगळं आमची काही प्लॅनिंग नव्हती. अचानकच काहीतरी अचानकच मला त्रास व्हायला लागला. मी जॉबला होती आणि त्रास व्हायला लागल्यावरती चक्कर वगैरे यायला लागली, वॉमिटिंग चालू झाल्या. त्याच्यानंतर मी हे केलं की अच्छा असं काहीतरी आहे. मग जेव्हा डॉक्टरकडे चेक केलं तसं करता करता 2.5 महिने निघून गेलेले होते. 2.5 महिन्यानंतर कळलं की मी प्रेग्नेंट आहे जेव्हा मी डॉक्टरकडे गेली. आणि तोपर्यंत तर मला असंच सगळं मॉर्निंग सिकनेस हे सगळं चालूच होतं, वॉमिटिंग वगैरे. पण जॉबला असल्यामुळे काय व्हायचं, माझा दिवस त्या कामामध्ये निघून जायचा. मी विचार करायचे ठीक आहे होत असेल पोट खराब असेल काहीतरी होत असेल म्हणून मी दिवस एक घालवत होती. अशी करत 2.5 महिने होऊन गेले. त्यानंतर मग मी जेव्हा डॉक्टरकडे गेली, चेकअप केल्यानंतर मला कळलं की असं विषय आहे. मग त्यानंतर आम्ही नवरा बायकोनी ठरवलं की काय करावं. तर आता आमचा शिवांश आहे जो माझा फर्स्ट बेबी आहे, जो व्लॉग बघतात त्यांना तर माहीतच असेल, तो आता आहे 5 वर्षाचा. तर तो 5 वर्षाचा असल्यामुळे आम्ही जरा विचार केला की आपण असं पण सेकंड बेबी प्लॅन केलाच असता. म्हणजे आम्ही करणारच होतो, पण आत्ता लगेच आमचा असे मनामध्ये विचारच नव्हते आले की आत्ता लगेच. पण असं प्लॅनिंग होताच की आपल्याला एक बेबी आहे, दुसरा बेबी होऊ द्यायचा आणि मग डायरेक्ट ऑपरेशन करूया, असं आम्ही विचार केलेला पहिलाच. पण अचानकमध्ये हे असं कळल्यावरती आम्ही पण थोडे शॉक होतो. मग मी माझ्या सासरी म्हणजे ह्यांच्या मम्मीला विचारलं की काय करायला पाहिजे आई, असं सगळं विचारलं. ते बोलले ठीक आहे आता राहिलंय तर होऊन जाऊ दे, आता हायच तर राहू दे, होऊन जातात पोरांसोबतच मोठे होऊन जातात आणि होऊन जाईल, काय नाही होऊन जातं सगळं. तर ठीक आहे, आम्ही लोकांनी पण तोच विचार केला की चालेल असं आहे, आपण राहू देऊया आणि पुढे हे करूया. पण कसं असतं ना, आपल्याला सगळे देतात हो, पण कसं असतं त्याच्या मागे सुद्धा आपल्याला भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वतःला त्या सहन कराव्या लागतात आणि आपल्याला सगळं ते त्याच्यातून जावं लागतं. तर मी जॉब ह्यासाठी सोडत नव्हती, कारण की जॉबमध्ये कसं असतं ना, आपण असलो तर तिकडून आपल्याला फॅसिलिटीज पण असतात. त्रास तर भरपूर होत होता अतिप्रमाणात, जेवण तर मला जायचंच नाही. माझी कंडिशन अशी होती, हे 8 महिने मी कसे काढले असतील हे फक्त मला, माझ्या नवऱ्याला आणि त्या देवालाच माहिती आहे की हे 8 महिने मी कसे काढलेले. तर त्याच्यामध्ये मी सकाळी तर माझे हाल व्हायचेच, त्यामध्ये मला घरचं सगळं कामं करून, घरातल्या सगळ्या गोष्टी करून, प्लस आमच्यासाठी टिफिन करून आणि मग मला जॉबला जावं लागायचं.
आणि शिवांश असायचा तो आईकडे असायचा, म्हणजे माझ्या सासरी तो तिकडे होता. तर त्या टायमामध्ये काय होऊन गेलं ना की ते होऊन गेलं की त्याच्या गोष्टी मला जास्त कराव्या नाही लागल्या. आईने त्याला सांभाळून घेतलेलं. आम्ही असतो थोडं लांब तिकडून, म्हणून मग माझं असं झालं की माझे जे हाल होते ते मला स्वतःला पण खूप त्रासदायक होते. मी पहिला सकाळी औषधं खायची, उठायची, स्वतःला मनाला बोलायची की नाही माझं कोण नाही आहे आणि मलाच माझं करायचं आहे, माझं कोणी नाही आहे, मलाच माझं करायचं आहे. हे विचार करून 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 मी काय केलं, स्वतःला एक स्ट्रॉंग लेडी बनवलं, एकदम स्ट्रॉंग, की मी खूप स्ट्रॉंग आहे मी आणि मलाच करायचं आहे, कोण नाही का, कोण काय करणार, हा विचार करत 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 मी उठायची आणि स्वतःचं स्वतः करायची आणि केलं. असं करता करता आणि हे जे मग 5 महिने होते ते तर निघून गेले. पण कामावरती पण अति प्रमाणात त्रास होत होता मला. अति प्रमाणात त्रास म्हणजे त्रासाचं काय हेच नाही लिमिट. म्हणजे माझी पाठण एवढी दुखायची, माझ्या काळजाकडे इतकं त्रास व्हायचा, इतकं दुखायचं की मला काही सहनच व्हायचं नाही. शेवटी मी म्हणजे डिसिजन हा माझा होता की मी आता जॉब सोडायला पाहिजे, कारण की माझ्या हेल्थ पुढे मला जॉब जास्त गरजेचं वाटत नव्हतं. मग मी 5 महिने होऊन दिले. परत वाटलं की मी अजून करते जॉब, नको थांब थोडे दिवस अजून करते. मला आता तिकडून सुद्धा फॅसिलिटीजच्या ज्या गोष्टी, आता म्हणजे कसं असतं, मी प्रत्येक गोष्टीचा विचार करत होती की आपल्याला पुढे पण म्हणजे आता काय करायचं, घरी राहणार मी, नंतर बाळ झाल्यानंतर पण घरी राहणार. त्या प्रत्येक गोष्टीचा एक बाईच्या जातीला सुद्धा विचार असतो. कारण की कसं आहे ना, जे आमचा जो संसार आहे आता ह्याच्यावरती सुद्धा, आता मला हे खूप टॉपिक मोठं होऊन जाईल, मला जास्त काय हा व्हिडिओ वाढवायचा नाही आहे. आमचा जो पूर्ण जो संसार आहे, आमची जी लाईफ आहे ती आम्ही स्वतःहून खूप शून्यातून, म्हणजे 0 बॅलन्स असतं ना अकाउंटला, 0 बॅलन्सपासून आम्ही स्वतःची लाईफ दोघांनीच मिळून, नवरा बायकोनी मिळून इथपर्यंत आणलेली आहे. तर 0 बॅलन्सवरून आत्तापर्यंत आम्ही दोघांनीच केलेलं आहे सगळ्या गोष्टींना. तर आम्हाला दोघांना ना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन असतं, एक जिम्मेदारी असते, टेन्शन नाही बोलू शकत ह्याला, एक जिम्मेदारी असते नवरा बायकोला की तुम्ही असं करूया, मी असं करते, तुम्ही असं करूया, मग आपण असं करूया, मग असं होईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या खूप म्हणजे अशा लेडीज आहेत ज्यांना कोणाचा सपोर्ट नसतो, फॅमिली सपोर्ट तर नसतोच, तर त्यांना चांगलं माहिती असेल की कशी असते ही लाईफ. तर असंच आम्ही पण कपल आहोत की आम्हाला पण कोणाचा सपोर्ट नाही आहे ना, मला इकडून आहे ना त्यांना तिकडून आहे. तर असं आमची कंडिशन आहे दोघांची आणि त्याच्यामधून आम्ही पुढे पुढे चाललो आहे आयुष्यामध्ये. तर मी ना कधी कोणाकडून अपेक्षा नाही ठेवत. ठीक आहे आपले फॅमिली आहेत, पण अपेक्षाही मी कोणाकडूनच ठेवत नाही. कारण की कसं असतं ना, शेवटी सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्या आपल्यालाच करायच्या असतात. तर मी तुम्हाला सुद्धा ह्या व्लॉगमधून, ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हे सांगेल की कधी पण ना आयुष्यामध्ये, ह्या जगामध्ये देवाने आपल्याला एकटं पाठवलंय आणि हाच विचार करून जगायचं की आपण एकटे आलोय, आपल्याला एकटंच वर पण जायचंय. तर अपेक्षा कोणाकडूनच ठेवायच्या नाहीत आणि आपलं आयुष्य जगायचं. आणि इतकं चांगलं जगायचं ना की समोरच्याला पण वाटलं पाहिजे अरे यार ह्याला कोणतंच दुःख कसं काय नाही आहे ह्याच्या आयुष्यामध्ये, हा इतका कसं काय खुश राहू शकतो. इतकं खुश राहायचं ना आपल्या आयुष्यामध्ये, कोणालाही आपलं दुःख न सांगता इतकं खुश राहायचं ना की समोरच्याला पण विचार पडला पाहिजे की अरे यार ह्याच्या आयुष्यामध्ये काय दुःख कसं काय नाही. पण कसं असतं ना, दुःख सगळ्यांना असतं, पण ह्याच गोष्टी आपण सगळ्यांना सांगत बसण्यामध्ये मला तरी स्वतःला काही वाटत नाही की मी स्वतः तरी माझे जे दुःख आहेत ना ते मी कधी कोणाकडे शेअर करत नाही. आणि ही रिअलिटी आहे. आणि हे माझं ना, मी पॉझिटिव्ह पॉईंट पण सांगते, मी कधी कोणाकडे रडत नाही बसत. आणि मला काय माहिती ना, मला आता आजकाल रडायला पण येत नाही, कारण की मी खूप स्ट्रॉंग, माझी मम्मी गेल्यापासून ना आम्ही खूप दुःख बघितलेले आहेत. तर मला ना ते आता रडणं असं नको वाटतं, ते नकोच वाटतं. आणि मी कधी मला रडायचं जरी असलं ना तरी मी माझ्या नवऱ्याकडे खूप त्यांना पकडून धरून खूप रडून घेते, माझं मन हलकं करून घेते. आणि मी त्यांना सांगते की म्हणजे जे काही असलं ना आम्ही एक दुसऱ्याला शेअर करतो. कधी त्यांना पण काय मन भरून आलं ना तर ते मला बोलतात. तर सांगायचं असं होतं की आयुष्यामध्ये आहे ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे येत राहतात, दुःख आणि सुख येत राहतं. पण ह्या गोष्टी आपण जेवढं आपण आपल्यात ठेवल्या आणि भरपूर असं बघा काय होणार आहे, जर तुम्ही आपण जास्त इकडे तिकडे शेअर करत बसले ना त्या गोष्टीचा लोक फायदा पण घेतात, फायदा तर घेतातच. आणि त्या गोष्टीचं ना एक नेगेटिव्ह एक वातावरण तयार होतं.
त्यापेक्षा माझं तरी एक मत आहे की आपण आपल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण आपल्या नवरा बायकोमध्येच ठेवाव्यात, शेअर कराव्यात. आपलं दुःख सुख आपण त्यालाच, कारण की दुसरं कोण फक्त ऐकणार आहे त्या गोष्टीचं काहीतरी ते लोक हे बनवणार आहेत, पण त्याच्यावरती काय सॉल्युशन काढणार आहे का? नाही काढणार आहे. कारण की काय आपल्याला हेल्प करणार आहे का? नाही करणार आहे. तर मग फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या नवरा बायकोंमध्येच ठेवा आणि एक दुसऱ्यांमध्येच सॉल्व करा ह्या गोष्टी. तर तसंच आहे माझ्यासोबत सुद्धा. जे पण माझे काय आयुष्यामध्ये दुःख येतात, आता दुःख कसले येतात हेच तेच सगळं, आजारपण आणि हे सगळं. आता आजारपण कसले असतात, आता जसं मी आता प्रेग्नंट राहिली तर मला ह्या टायमाला खूप गरज वाटते माझ्या आईची, की आपण माझी आई असती तर मला सकाळी तिने काहीतरी बनवून खायला घातलं असतं. माझी जेव्हा चिडचिड होते तेव्हा मी तिला हक्काने ओरडू शकली असती, हक्काने तिला सांगते भांडू शकली असती. आज मी कोणा सांगते भांडू तरी कशी भांडायचं? अरे यार हे बोलतील ही काय, समोरचाच व्यक्ती तोंड फुगवून बसेल की ही काय पण उलटं पुलटं बोलते. पण समोरच्याला हे नाही माहिती ना की बाबा माझ्या मनात काय चाललंय, मला काय त्रास होतोय, मला कोणतं. ते प्रेग्नन्सीमध्ये भरपूर मूड स्विंग्स होतात, त्याच्यामुळे इरिटेड होतं माणूस, राग काढावा असं वाटतो. पण तेच जर आपली हक्काची व्यक्ती असली ना तर आपण त्याच्याकडे हक्काने कोणत्या पण गोष्टी करू शकतो. तर तसंच तर मला ना ह्या टायमाला खूप माझ्या मम्मीची खूप आठवण आली की आपली आई असती तर आपल्या आईने आपल्याला खूप जीव लावला असता आणि खूप आपली केअर केली असती. आणि मला आता माझा नवरा असतो माझ्याकडे, मीच भांडते त्यांच्या संगती, राग करते, त्यांना पण माहिती आहे हिचं चालूच राहणार आहे, हिचं काय आता हिचा मूड बदलला तर चांगली होईल, परत तशी होणार, म्हणून त्यांना ते माहीत झालेलं आहे. पण कसं आहे ते पण दिवसभर माझ्यासोबत नसतात ना, कामाला असतात ते पण, ते जॉबला असल्यामुळे त्यांना सुद्धा ते सकाळच्या ज्या गोष्टी मला करून जातील त्याच तेवढ्या, नंतर तर उठून माझं मला करणंच आहे, माझं मलाच उठणं आहे, माझं मलाच काहीतरी बनवणं आहे, माझं मलाच काहीतरी खाणं आहे. जर मी उठलीच नाही, जर झोपून राहिली तर असं आहे ना. आता माझ्या बेबीची पण स्कूल चालू झाली असल्यामुळे तो सुद्धा माझ्याकडे असतो. तर तो माझ्याकडे असतो तर सगळ्या त्याच्या गोष्टी ज्या असतात, खाण्यापिण्यापासून त्याला सांभाळण्यापासून, त्याला स्कूलला आणा, त्याला सोडा, सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या प्रेग्नन्सीमध्ये सगळं नाही होत. तर तरीसुद्धा माझा नवरा सपोर्टिव्ह असल्यामुळे ते बरोबर त्याला कामाला जाऊन ते त्याला सकाळी जातात सुद्धा सोडतात आणि परत ते 12 वाजता परत ते कामावरून निघतात आणि त्याला स्कूलमधून आणून मग परत ते सोडून मग जातात ते परत जॉबला. कारण की मला आता 8 मंथ जेव्हापासून मला 8वा महिना लागला, डॉक्टरने मला बेड रेस्ट सांगितलेलं आहे की जास्त मला म्हणजे चालायचंच डॉक्टरने, कारण की बेबी माझं खूप खाली आल्यामुळे काय झालं की डिलेव्हरीचे चान्सेस होते 7व्या-8व्या महिन्यातच होते चान्सेस. तर डॉक्टर काय बोलले, प्री मॅच्युअर बेबी होऊ शकते तुम्हाला, तर तुम्हाला आता भरपूर रिस्क आहे, तर तुम्ही आता काय करा, आराम करा. तर डॉक्टरांनी मला भरपूर अशा मेडिसिन चालू केलेल्या आहेत आणि त्यांनी चालूच आहेत माझ्या मेडिसिन, की तुम्ही मला सांगितलं आहे की तुम्ही जेवढं आता हे 1-2 महिने सांभाळणार स्वतःला तेवढं तुमच्या बेबीची सुद्धा ग्रोथ होईल प्रॉपर, नाहीतर त्याला मग तुम्हाला काचेच्या पेटीत वगैरे ठेवावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तोच विचार करून मी सुद्धा आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा हे डिसाईड केलं की आपणच एक दुसऱ्याची काळजी घेऊया. तू तुझी काळजी घे व्यवस्थित, तू सुद्धा नको जास्त पळापळी करू. आणि तेव्हापासून मग हेच त्याला स्कूलमध्ये सोडणं आणणं चालू केलंय. तर ते कसं असतं ना, दुसऱ्यांना बोलायला काय नाही वाटणार, पण हे जे आम्हाला दोघांनाच माहिती आहे आमची कंडिशन काय, तर हे मला चांगले समजून घेतात आणि त्यांना पण माहिती माझी कंडिशन काय आहे. तर ते फुल सपोर्ट करतात मला आणि खूप समजून घेतात की ठीक आहे आपलीच बायकोला बरं नाही. तर बोलतात ना, आता मी भरपूर गोष्टी आहेत अशा की मी व्हिडिओद्वारे दाखवत नाही तुम्हाला, पण त्या भरपूर गोष्टी असतात की ते करून घेतात आणि मला कोणाची गरज लागू देत नाही. तर असंच सगळं आहे. आणि पहिल्या बेबीच्या टायमाला सुद्धा हेच माझ्यासोबत झालेलं की त्या टायमाला सुद्धा आमच्याकडे कुणी नव्हतं आणि झालं. त्याच्यानंतर डिलेव्हरी नंतर तर मग माझी सासूबाई होत्याच, आईंनीच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या, शिवांशला सांभाळण्यापासून ती सगळंच, म्हणजे मला सुद्धा माझ्यासाठी सुद्धा भरपूर केलंय त्यांनी. तर कसं असतं ना, आपण कोणी केलेलं असलं ना तर ते आपल्याला विसरायचं सुद्धा नसतं आणि ते मला कायमच आयुष्यभर लक्षात राहील की त्यांनी सुद्धा माझ्यासाठी भरपूर केलं. एक आईच्या जागी जर कोणी माझ्यासाठी काही केलं असेल तर डिलेव्हरी नंतर माझ्या सासूबाईंनीच माझं भरपूर केलं. 3 महिने त्यांनी मला काही कामं करू दिले नव्हते आणि शिवांशला सुद्धा त्यांनी खूप चांगलं सांभाळलं. सगळ्या गोष्टी झाल्या आमच्या, तर त्याच्यातून आम्ही निघालो. तर आताची सुद्धा कंडिशन अशीच आहे की माझी आई नसल्यामुळे माझी कंडिशन
अशी आहे की बोलतात ना, मुलीला माहेरी जायला लागतं डिलिव्हरीच्या टायमाला आणि माहेरचे सगळं करतात, पण माझं असं कोणी नाही आहे. म्हणून मग मी कधी विचार पण आणला नाही की मी कुठे जाऊ आणि कुठे राहू, आणि माझ्या नवऱ्याने पण कधी विचार आणू दिला नाही, कारण की करणारच कोणी नाही आहे आपलं. हा विचार मनामध्ये येतो आणि मग विषय मी सोडून टाकते की ठीक आहे, जे काय करायचे ते आपल्यालाच करायचे. तर ह्या सगळ्या दुःखांमधून पण बाहेर निघते आणि मी कोणाला माझं दुःख सांगत नाही कधी. आणि हेच मला पण तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येक बाईला, की आयुष्यामध्ये आहे ना स्वतः खूप खंबीर बना. आणि ठीक आहे, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी येत राहतात, त्याला लढाईचं एक खेळ ठेवा की मी करू शकते. आणि कधी आहे ना कोणालाच वाईट बोलू नका. कितीही आपलं मन दुखलेलं असलं ना, कधी कोणाला वाईट बोलू नका. कारण की कसं असतं ना, मन दुखलं ना माणसाचं, तर मनामध्येच आपण मन दुखवतो आणि कोणाला तरी काहीतरी मनातून हे करतो ना, तर समोरच्याला पण खूप जास्त त्या गोष्टीचा जास्त त्रास होतो. म्हणून मग कधी आपण सुद्धा आपलं मन दुखवून घ्यायचं नाही आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहायचं आणि मेन कोणावरती डिपेंड राहायचं नाही. कधी पण आपण काय करायचं, स्वतः स्ट्रॉंग बनायचं आणि हा विचार सोडायचा की तो का ना आला, तो का ना आला, ती का ना आली, ते का ना आले. ठीक आहे ना बाबा, आपण आयुष्यामध्ये देवाने आपल्याला एकटं वाटवलंय, आपल्याला एकट्याला सगळं करायचंय. हा माइंडमध्ये जर विचार आला ना, तर आपल्याला कधीच कोणाची गरज लागणार नाही. हा विचार कायम ठेवायचा मनात. आणि सगळ्या गोष्टी असतात ना, त्या देवाने सगळ्या लिहिलेल्या आहेत आणि ठरवलेल्या आहेत काय कसं होणार ते. तर त्यांनी ठरवलंय ना, तर तोच सगळं करणार. सगळं देवावर सोडायचं, तो सगळं करणार आहे पुढे व्यवस्थित. हाच विचार करून मी माझं आयुष्य जगते. आणि मी आता हा व्लॉग खूप मोठं झालेलं आहे. आणि हां, मग कारण काय झालं की हे सगळे जे होते, म्हणजे माझे जे आजारपण आणि मला नोशियाचे कंटिन्यू इंजेक्शन द्यायला लागत होते, तेव्हा माझी उलटी थांबत होती. म्हणजे मला उलटी अशी येत होती की मला खालून सुद्धा आणि वरून सुद्धा, ह्या माझ्या कंडिशनमध्ये मी दिवस काढलेत. तर समजू शकतात तुम्ही आता कशी कंडिशन असेल. तर त्या टायमाला डॉक्टर लोकांना औषधांवर काम नाही चालत, तर इंजेक्शन देऊन ते लोक ह्या गोष्टी थांबवतात. तर तसं करून 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 मी ॲडमिटसुद्धा होती. ह्या सुद्धा गोष्टी भरपूर लोकांना, माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा कोणाला माहिती नाही, फक्त माझ्या नवऱ्याला मलाच माहिती आहे. मी 3 दिवसासाठी ॲडमिटसुद्धा होती हॉस्पिटलमध्ये. आणि तेव्हासुद्धा मला डॉक्टरने इंजेक्शन्स आणि आपलं हे देऊन ग्लुकोज चढून मला व्यवस्थित केलं. आणि ते 3 दिवससुद्धा आम्ही दोघांनीच काढलेले आहेत, कोणाला न सांगता, की ठीक आहे आपल्याला असं पण सांगून काहीही होणार नाही आहे. मग आम्ही दोघांनीच काढले ते दिवससुद्धा. आणि ठीक आहे, मग झालं ते सगळं. आणि 8वा महिना पण गेला आणि तसाच निघून, आणि लागला मग 9वा महिना. तर आता तर ठीक आहे, मला तेवढं ठीक वाटतंय. पण असंच आहे की अधूनमधून पोटात रात्रीचं भरपूर दुखतं. रात्रीचं दुखल्यामुळे आम्हाला कधी पण असं वाटतंय की आता डिलिव्हरी होऊन जायलाच लागेल आता डॉक्टरकडे. परत डॉक्टरांनी औषधं दिलेले आहेत मला, ते खाते मी आणि शांत झोपते. मग परत थांबते. मग असं करत करत आता बघूया. डेट तर तशी माझी सप्टेंबर महिन्याची 15 तारीखपर्यंत दिलेली आहे. तर सप्टेंबर मंथ आता 1 महिना बरोबर उरलेला आहे माझ्या डिलिव्हरीसाठी. तर 1 महिना मला वाटत नाही की कंप्लीट 1 महिना घेणार, असं वाटतंय मला माझ्या कंडिशननुसार की माझी डिलिव्हरी कधी पण होऊ शकते. तर स्टे ट्यून. आणि तुम्हीसुद्धा खूप एक्सायटेड असाल बेबीला बघायला. तर मी जेव्हासुद्धा हॉस्पिटलला जाईल तर तो व्लॉगसुद्धा मी नक्की बनवेल. आणि माझी पुढची जी पण काय स्टोरी असेल ती तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर हा व्लॉग तुम्ही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तर हे असे माझे 9 महिने गेले आणि त्यामुळे मला व्लॉग बनवता आला नाही. तर मी सगळ्यांना सॉरी बोलते माझ्याकडून, की सगळे खूप हे असतात, आतुरतेने वाट बघत असतात. आपण कोणाला तरी सबस्क्राईब करून ठेवले आणि ह्याचे व्हिडिओ आता येत नाहीत. तर मला सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे की माझी कंडिशन अशी होती की मी व्लॉग बनवू शकली नाही. आणि तुम्ही पण समजून घ्या आणि सपोर्ट करा मला आता ह्याच्या पुढे. आणि मी आता व्लॉग ह्याच्या पुढे डेली बनवत जाईल. डेली म्हणजे मला डेली तर बनवता नाही येणार, पण 2-3 दिवसांनी किंवा 4-5 दिवसांनी वीकली तरी व्लॉग येत राहतील. आणि बाळ आलं तर मग तर मी तर दाखवेलच प्रत्येक गोष्टी. तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता, व्लॉग खूप मोठा झालेला आहे. तर बाय बाय.